गुड मॉर्निंग पब्लिक. आमची सकाळ झालेली आहे. तर आम्ही चाललोय परत आज पण पवायला. आम्ही रोजच पवायचा होतो दोघं पण. आज आपल्याला झाडं लावायची ठरतं. आज मी झाडं आणली ती झाडं लावायची ती काल आणलेली शेवग्याची ह्याची ती झाडं आणलेली. बघा ऊसात तण लय उगवायला लागलं रे है ना. अजून एकदा रोटर फिरवा मला वाटतं. ते आपला ऊस आहे त्यात तण उगवायला लागले. तर आता आम्ही चाललोय. ही आमची खाण आहे बघा लय मोठे एकरात आहे एकरात. त्यातलं पाणी आम्ही शेतीला वापरतो. आज दिवसभर काम आहेत आपल्याला बरेच काम आहेत ते. डॉगे डॉगेश बाय रोटर असं का झालं. तर इथं आपलं एक सुंदर आहे बैलाचं नाव आहे सुंदर. ए मारल कुत्री बाहेर आत बांधली तो. हो सुंदर आहे पळतो लय भारी बैल हा. एकदम तयारीचा बैल आहे फुल. आपल्या शेजाऱ्याचा आहे म्हणजे जोडीदारच आहे त्याचा बैल आहे. चले असं त्याचा गोठा आहे. तर चालू पवायला मस्तपैकी सकाळ सकाळी पाहून यायचं. दिवसभराची कामं करत बसायचं. गावाला हीच लाईफ असते मस्तपैकी. निवांतपणे काम असतं. मुंबईसारखं नसतं धावपळीचं. सिटीत असं धावपळीचं काम. सकाळी उठा आंघोळ करा पटपट पटपट उरका मग कामाला जा. आपलं मस्तपैकी गावाला शेती करायची धंदा 2-3 धंदा करायचा आणि निवांत राहायचं. ते धावपळीचं जीवनच नको आपल्याला. निवांत गावची लाईफ एक नंबर. तुम्हाला सांगतो नोकरीमध्ये काय नाही. नोकरी करूच नका. 40-50 किती हजार पगार असेल तो असेल. तुम्ही तुमच्या बॉसचं घर भरण्यासाठी नोकरी करता. पण धंदा कुठला पण करा स्वतःचं घर भरण्यासाठी असतं. ही बारकच आहे पण ह्याला विचारलं तर का नाही मग कडवं म्हणते नाही कडवं कारवानी असं आहे गाबड. लय काम करत खरंच लय काम करत. खोट नाही सांगत लय काम करत. आता फुगल नुसतं. लय काम करत माझ्यापेक्षा पण लय करत मी असं म्हणतो. सकाळी उठल्यापासून काम करत असतं. शाळा बघत बघत आणखी मी असं सांगतोय म्हणजे शिक्षणात जर तुम्हाला रुची नसेल तर धंदा आतापासून चालू करा. ही खाण आहे आमची. धंदा सगळ्यात बेस्ट. शेतीत तर एक नंबरच. नीट करता आली पाहिजे फक्त. आता पवा जातो लयच भाषण दिलं सकाळ सकाळी. ह्याला पाहून येऊन तुम्हाला भेटतो. आता पोचलोय आम्ही विहिरीवर. सकाळ सकाळी असल्यात ना आम्हाला जायला लागतं सकाळचं पवायला. हे उन्हाळ्यात असं नसतं गावात मस्त मोकळं पटांगण असतं. पावसाळा आहे म्हणून गवत असतं. ह्याच जाय उडी टाक. आता टाक पाडदेश टाक. किती मिनिटात उडी टाकते बा आल्या आल्या. तर असं मी रोज मस्त अंग मोकळं होतं तर पळतो मग घरी जातो. हाय मासा येतं का टाकून लवकर. असं बघायला लागतं. मोटर चालू असते त्या हिरीत. करंट बिरंट आहे का बघायला लागतं. मला एकदा लागलेला उडी टाकली आणि अंगात मुग्याच निघायला लागले. म्हणजे बारीक आर्थिंग पसरलेलं. इथं टाकलेली उडी. इथं पळत पळत बाहेर आलो. बाबा बघितलं मोटर चालायचं. मोटरा बंद केल्या पहिल्यांदा. म्हटलं माझ्या माघारी कोणतरी चटकायचं. टाक त्या उन्हाळा होता काय बेत नाही गडी. त्याला मी बी आंघोळ करतो म्हणजे पोहतो. पब्लिक तर आम्ही आलोय पवायला. मी आता आल्या उलटी उडी टाकणार. ब्लॅक फिश थांब हिरा जाऊ दे.
तर मित्रांनो गाईज आता झाडं लावायची इथे आज. काल झाडं आणलेली आपण नर्सरीतून. शेवग्याचं आणि त्याचं फुलाचं झाड आणलेलं काल, ते लावायचं. आपला छोटासा आम्ही केलेला घरच्या घरी एक उद्योग आहे. म्हणजे उद्योगधंदा थोडा कुक्कुटपालनाचा विषय आहे. ह्यात आम्ही कुक्कुटपालन केलं आहे छोट्याशा स्केलवर आपलं घरगुती. ह्यात 101 पक्षी आहेत आत्ता, तर तेच वाढवायचा प्रयत्न चालू आहे. अंडी निघतात रोजची. छोटासा आपला उद्योगधंदा गावाला. मला दाखवतो तो कोंबड्या किती आहे त्या. इकडं तिकडे फिरत असते त्या. मी 10 गुंठ्यात केलेलं आहे. कडेला शेडनेट बांधून मस्तपैकी तार बेर ओढून पॅक केलेलं आहे सगळं. तुम्हाला दाखवतो. झाडं आधी लावतो, वृक्षारोपण. ह्याच्यात शेवगं लावलेलं, पण ह्याच्यात कसं आहे तणनाशक मारलं त्यामुळे सगळं शेवगं जळून गेलं. असं कुठं शेवगं राहिलेलं बघा. तिथे एक शेवगं असं राहिलेलं, म्हणून मी काल 2 शेवगं अजून आणले ते. ह्याच्यात सगळं शेवगंच लावायचं आहे तुम्हाला. पण ते काय यामुळं कधी कधी म्हणजे मरत्यात, येत नाहीत तर काय होतं. तर बायको गेली शेवगं लावायसाठी काहीतरी आणायला. तेव्हा येते काय नाही. ये लवकर. असं मस्तपैकी छोटंसं केलेलं आहे घरगुती. हे किती सक्सेस होतं बघू. आता बायको खाया घेऊन आली. त्याचं बोलवलं की तिच्या मागं कोंबड्या येते. बोलव. छोटासा उद्योग केलेला आहे. इथं टाक खायला त्यासनी टाक. ते भांड आहे पाण्याचं, त्यात पाणी तेवढं ठेवायला लागतं रोज. असं भात बीत काय राहिलं असलं टाकायचं कोंबड्यासनी. इथे एक शेवगा असा राहिलाय, जगलाय म्हणजे. छोटस आपलं कोंबडी पालन आहे. आणि त्यांच्यासाठी ही राहायसाठी बनवलं. त्यांचे यात मस्त 1000 कोंबड्या बसतील. काय काय बाहेर गेलेले इथे, ह्याच्या बाहेर बी जाते ते काय काय. 101 कोंबड्या इथे आपली. आता झाडं लाव्या. पाणी त्याच्याने आधी ठेवतो, मग झाड लाव. भांड धुयाचं रोजचे रोज. प्युअर देशी गावरान आहे आपल्याकडं. अंडी बिंडी प्युअर गावरानमध्ये. यात औषध बिवषध आम्ही टाकत नाही. प्युअर गावरानमध्ये काम करतो. कसली इंजेक्शन पण देत नाही मी. कोंबड्यासनी इंजेक्शन देऊन मोठं करते तसलं बी काय करतो. फक्त खाद्य, पाणी, व्यवस्थापन. बदक 3 बदक होतं, एकच आहे आता राहिला मेला बघ. तो पण कोंबड्यामधनच फिरतो. कोंबड्यातला बदक आहे. पब्लिक आता चाललंय जेवायचं. टाइम चालू झालंय संध्याकाळचं. शेवगा केलाय, एक भाजी केली, कांदा, भाकरी, मोदक बी केले. आता जेवूया. बायकोनं केले आता एवढ्या प्रेमानं, तर खाव्या. तर आजचा ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.